ते सर्व आयोजक आणि प्रतिनिधी या ठिकाणी आपण पाहतोय। चला मॅचला करूया सुरुवात। आपण बॅटिंग साठी टीम पाहतोय। कालभैरव बंगारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध करल 11 करल। या दोन टीम मध्ये चांगलं बॅटल पाहायला मिळेल, चांगलं युद्ध पाहायला मिळेल, चांगली मॅच प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल। आजच्या रजनीतील शेवटची प्राथमिक फेरीतील ही मॅच बॉल केला ऑन साइडला केलून काढला, क्षेत्ररक्षक आत मिड विकेटला फील्ड करतील, एक झालीये। दुसरीचा प्रयत्न अजिबातच नाहीये। एक धावसंख्या पहिला बॉलवर तिसरी गणेश केला आणि एक धावसंख्या जमा केली जाते। पहिल्या बॉलवरती प्रतिकात्मक हल्ला करण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवरती चांगला शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला, परंतु धावसंख्या एकच मिळाली आहे। शॉर्ट बॉलवरती P1चं पहिलं षटक आहे आणि त्या बॉलवरती आणखीन चांगला फटका खेळता आला असता, परंतु टायमिंग चुकलंय, जागा निवड चुकली आहे, त्यामुळे एकच धावसंख्या आली आहे। गोलंदाज आपण पाहतोय, पहिला गोलंदाज तेजस, लेफ्ट हँड बॉलर, चांगली लेंथ आहे आणि त्यावरती चांगला फटका खेळून काढला, परंतु क्षेत्ररक्षक निवडला। या क्षणी अशा प्रकारचे फटके अपेक्षित नाहीयेत। पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये P1 मध्ये तुम्हाला फक्त 2 प्लेयर अतिरिक्त बाहेर असतात। इनफिल्ड मध्ये तुम्हाला चांगली चान्स असते वरून फटके खेळण्याची, त्यानंतर गॅप सिलेक्शन करण्याची। फटका ऑन साइडला केलून काढला, ब्लाइंड स्ट्रोक। त्या ब्लाइंड स्ट्रोक वरती कुठली धावसंख्या नाहीये, ना आव देखा ना ताव देखा, कुठल्याच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन मध्ये आत्मविश्वास पाहायला मिळत नाही। तिसरी अशा प्रकारची फटके पहिल्या P1च्या षटकामध्ये जर अपयशी ठरले तर मात्र धावफलक कमी येताना पाहायला मिळतो। सातत्याने आपण हे चित्र पाहत असतो। सुरुवातीची काही चेंडू, काही षटकं ही धावांसाठी निश्चितपणे असतात, कारण त्यामध्ये तुम्हाला संधी असते। इथे मात्र पहा, चांगला बॉल होता, एका चेंडू मागे काही घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। कमजोर या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळालं, जिथे कॅच, तदनंतर आपण रनआउट पाहिला, तदनंतर ओव्हरथ्रो पाहिला। या बऱ्याच गोष्टी एका चेंडूच्या पाठीमागे होताना आपल्याला पाहायला मिळाल्या। प्रियाल सर, सर्व रणनीती चुकल्यात आणि इथून मात्र 2 धावसंख्या झाल्यात। पुन्हा स्ट्राइक वरती बॅट्समन नवीन आला, काय होतं चुकीचा परिणाम या बॉल वरती ठोकलाय कालभैरव सिक्सर। एक धावसंख्येनं काय फरक, या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या। मांडेरटी पॉवर प्ले मध्ये याच्यापेक्षाही चांगली गोलंदाजी होऊ शकत नाही मित्रांनो, कारण आपण पाहतोय अगदी टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर धावा आहेत, गोलंदाजाला मार आहे। आजकालच्या क्रिकेटमध्ये झालेला बदल, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सीमारेषा त्याचं अंतर फार कमी असतं, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये विकेटचं अंतर कमी जास्त असतं, सर्कल कमी जास्त असतो, नियम कमी जास्त असतात आणि त्यामध्ये चेंडूची क्वालिटी देखील प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते मित्रांनो। अशा वेळेस सध्याच्या घडीला आघाडीच्या या क्रिकेटमध्ये चेंडू हा फलंदाजाला मात्र मदतगार साबित होतो। लोवर बॉल आहे, चांगला यॉर्कर पाहायला मिळाला, एक धाव या ठिकाणी मिळेल। एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे।
साधी सरळ सोपी सुरुवात आहे. अजूनही बंगारपाडा संघाला तो सूर गबसलेला नाही ज्यासाठी ते ओळखले जातात. प्रियाल सर, एकाच कुटुंबातील हा संपूर्ण टीम पाहायला मिळते. सर्व अगदी भाऊबंद आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाच्या नात्यात गुंतलेला आणि अगदी जवळच्या नातेवाईकांमधील हा टीम. 7-8 घरं आणि त्याच्यामधील ही सर्व पोरं. हा बॉल चाललाय ऑन साईडला, पूल केला, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि इट्स अ 4 रन्स. वंडरफुल. चांगला फटका होता. या बॉलवरती 4 धावसंख्या जरूर आल्या. महेश बॅटिंग करतोय. 1 मॅन आर्मी. या अगोदर आपण हेमंत पाटीलला पाहिलं अनेक टुर्नामेंट्स मध्ये टीम कालभैरव बंगारपाडा यांची ओपनिंग करताना. आज हेमंत पाटीलची कमी पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत होते आणि कामकाजानुसार प्रत्येकाला आपापले डिसिजन घ्यायला लागतात. त्यामुळे क्रिकेटपासून थोडा काल वंचित आहेत हेमंत पाटील हे पाहायला मिळतोय. टीम बंगारपाडा आतापर्यंत धावसंख्या चांगली रेखाटली आहे. 1 सिक्सर, 1 चौकार आणि आतापर्यंत धावफलक 13. आणखीन शॉर्ट पिच बॉल ऑफ साईडला पूल करण्याचा प्रयत्न, पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नव्हते तिकडे. अगदी इनफिल्डच्या वरून जरी दाडला असता तरी चौकार मिळाला असता. चांगला कट करण्याचा चान्स होता. थर्डमॅन स्लिप मध्ये गॅप आहे, गलीमध्ये गॅप आहे, तिथं सुद्धा चौकार पाहायला मिळाला असता. नेक्स्ट बॉल हाफ वॉली सरळ दिशेने केलाय. मोठा फटका जरूर आला असता. लाऊड ऑफ फील परंतु नाहीये. सेफ आहे. सुखरूप पोहोचलाय सुद्धा त्याच्या क्रीज मध्ये. क्रिकेटमध्ये हे चित्र कमी पाहायला मिळतो. ऑफ वॉली बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट, 1 चौकार, त्यानंतर डॉट. म्हणजे तुम्ही आतापर्यंत 3 बॉल केलेत या षटकातील. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. अतिशय कमी धावसंख्या आपण पाहतोय चालू सामन्यामध्ये. चला टीम बंगारपाडासाठी कॅश प्राइज आहे. लगातार 3 6, 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा बॅट्समन जयेशच्या बॅट मधून हा येतोय चौकार. $1,500 रुपयाचं कॅश प्राइज. 500 रुपयाच्या 3 नोटा 3 षटकारांसाठी. 1 दिवसाची पूर्णपणे एखाद्या माणसाची मजदुरी. हा फटका खेळायचा होता. लेमन कट लागले. इनसाइड एज रनआउटची दाट शक्यता तिथूनही बचावलेत. नशीब बलवत्तर आहेत. इथून मात्र 1 धावसंख्या आली आहे. जयेशनं काय केला? जयेशनं 1 चौकार केला. त्यांनी सुद्धा 3 बॉल मध्ये 5 केल्या. म्हणजे दुसऱ्या षटकाचा खेळ हा वेल बॅलन्स 2 बॅट्समन साठी राहिला. अधिकतम धावसंख्या जरूर आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या फक्त 8 आणि या षटकामध्ये धावसंख्या आल्या 10, 11 आल्या आणि टोटल धावसंख्या पाहायला मिळतात 19 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीटेड सेकंड ओव्हर. 19 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. ज्या पद्धतीनं धावा येणं अपेक्षित होत्या त्या धावा सध्याच्या घडीला आलेल्या नाही आहेत. फार कमी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या डावाकडे असताना फर्स्ट इनिंग्स जिथे अतिशय कमी धावसंख्या. दोन्ही संघ आपापसात मला वाटते की पहिल्यांदाच कदाचित खेळत असावेत. कारण बंगारपाडा संघ देखील कमी प्रतियोगितामध्ये पाहायला मिळतो आणि करळ संघाला देखील आपण कमी प्रतियोगितामध्ये खेळताना पाहायला मिळतो. परंतु कमीतून बऱ्याच गोष्टी आपल्याला साधता येतात. शून्यातून विश्व निर्माण करता येतं मित्रांनो. एखादी केलेली जी सुरुवात असते ना ती सुरुवातच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते. सन्माननीय विद्यमान सरपंच अरविंदजी तांडेल आणि अरुण दादा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. पहा आपल्या संघाला प्रोत्साहित करणारी व्यक्ती या ठिकाणी मंचकावर आपण पाहतोय. विद्यमान सरपंच साहेब त्यांच्या बाजूला आपण पाहतोय कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील. फार मोठी चूक या ठिकाणी खेळाडूने केली आहे. इथे काय घडलंय? खराब स्ट्रॅटेजी. अगदी शरीराच्या जवळूनच बॉल केला. फील्ड करत असताना फंबल झाले. त्यांची बॉडी लँग्वेज सांगून जाते ते फील्ड साठी सेट नव्हते आणि त्यामुळेच थोडंफार फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 2 धावसंख्या जरूर आल्या. अगदी सहज आणि सोपी फील्ड होती. अपेक्षित नाहीये आपण रजनी क्रिकेट स्पर्धा खेळत असतो आणि व्यावसायिक दर्जाची
या मोठ्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे लक्षण, परंतु इथून मात्र काय कमबॅक केलाय गोलंदाजांना. लेन चांगली ठेवली आहे. वुडलाईन स्पॉटवरून आउट स्पिंग बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेफ्ट हँडचा बॉलर पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त लेफ्ट हँड बॉल यूज करताना पाहायला मिळतात. आणि तिथून मात्र हे चेंजेस टीम बंगारपडासाठी थोडेफार चुकीचे ठरतात, कारण जिथून धावसंख्या येणं गरजेचं आहे ते धावसंख्या थांबल्या जातात. वेल बॉलिंग टीम करल. स्लोअर बॉल्स, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि फसवलाय. सलामीची जोडी आहे. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते टीम बंगारपडाची. आक्रमकपणा पाहायला मिळत नाहीये. त्यांच्या बॅटमधून थोडेफार आत्मघातकी फटके पाहायला मिळत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना तुम्हाला अशा प्रकारे खेळ, निर्धारित षटकांचा खेळ असेल त्यावेळी मोठे फटके खेळावेच लागतील, कारण आतापर्यंत 2 अधिक षटकांचा खेळ संपला आणि अवघ्या धावसंख्या स्कोर कार्ड होती 21. आणि या पिच, ज्या पिच वरती खेळताय ती पिच सुद्धा टीम बंगारपडा यांच्या सहकार्याने बनवली आहे. आणखीन एक बॉल, चेंज ऑफ द पेस. यावेळी गती चांगली होती, स्विंग ही चांगला होता आणि पुन्हा एकदा फसवलाय. बॅट्समन जयेश शांत बसलेत आणि इथून मात्र जास्त काल तुम्हाला शांत बसता कामा नाहीये, कारण धावसंख्या येणं फार महत्वाचे आहेत. 5 षटकांचा सामना, मैदान दंडुकाका, पिच आपण स्वतः बनवली आहे आणि त्यानंतर रणसंख्या वाढताना पाहायला मिळत नाहीये. ऑफ बॉल ऑन साईडला चाललाय. क्षेत्ररक्षक धाव फॉल करतात. एक झाली, दुसरीचा प्रयत्न परंतु नाहीये. एकच, एक से बढ़कर और कुछ नाहीये. पाहायला गेलं तर प्रियाल सर, भंगारपाडा संघाकडे अनुभव फार कमी आहे, कारण आत्ताच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर कदाचित 2 धावांचा प्रयत्न होणं फार गरजेचं होतं, पण दोन्ही खेळाडूंमध्ये बॉन्डिंग नव्हतं, कॉलिंग नव्हतं आणि धाव देखील त्यानं घेण्याचा कुठलाही प्रयत्न देखील केला नाहीये. पुढचा बॉल लेटकट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. डाव्या हाताच्या गोलंदाजाकडे अगदी नॅचरल स्विंग असून त्याचा वापर तेजसने केलाय. 3 षटकं संपली मित्रांनो. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 22 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या मित्रांनो 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 3. एकूण 3 षटकं. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. फार कमी धावसंख्या झाली आहे स्कोर बोर्डवर. आताच्या बॅटिंग नुसार तिसरं टार्गेट लो वाटेल, कारण 84 धावसंख्येचा आता हायेस्ट स्कोर मॅच झाली. त्यामुळं ते प्रतिस्पर्धी संघ जो 84 धावसंख्या केल्या त्यांनी समोरच्या टीमला सुद्धा थांबवलं अगदी लवकर. त्या टीमला एक मॅच ऑफ दिली जाईल, कारण तो होईल क्वालिफाय. परंतु या मॅच मध्ये आणखीन 12 बॉल शिल्लक आहेत. टीम बंगारपाडा यांच्याकडे सुद्धा चान्स आहे, परंतु बॅटिंग लाईन पाहून जास्तीत मोठा स्कोर होतोय की काय हे पाहायला मिळत नाहीये. ही अपेक्षा सुद्धा पकडण्यात थोडीफार कमजोरी वाटते. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज वाढली आहे. अरविंदजी तांडेल आणि अरुण दादा यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. वा, गोलंदाजी चांगली झाली आहे. आणखीन गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी हे वाढतं बक्षीस, वाढतं प्राइज. मनोकामना जरूर एखाद्या गोलंदाजाची पुरी व्हावी. स्लोअर बॉल ऑन साईडला कला, फटका मारायचा होता. कुठं चाललाय, कुठं गल्लीतला बॉल दिल्लीला. बॉल होतोय सीमा पार, तिसर येतोय हा चौकार. हवा होणं फार गरजेचे आहेत. सामने पाहिलेत त्यांना, या मैदानाची स्थिती माहिती आहे. मैदान कसं आहे, मैदानासाठी काय व्हाय आणि किती धावा अपेक्षित आहेत या गरजेच्या आहेत. इथे मात्र पहा, आडव्या हाताने खेळून काढलाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय, सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणखी एक फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. जयेश पाटीलला गिअर चेंज केलेत. आता मध्ये 4थ्या गिअर वरती गाडी आली आहे, कारण धावसंख्या आता सस्ताना पाहायला मिळतात. चौकार षटकार 32 झाल्यात. 5 दशकानं धावसंख्या वाढली 2 बॉल वरती. जिथं 22 होत्या तिथं 32 झाल्या. आणखीन 10 बॉलचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. धावसंख्या होऊ शकतात हे फलंदाजांना सांगितलंय आणि बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. थोडाफार बॅलन्स पाहायला मिळत नाही फटक्यामध्ये. फटके जरी 90च्या दशकातील असले तरी धावसंख्या येताना पाहायला मिळतात. धावसंख्या येणं महत्वाचं. यावेळी मारण्याचा प्रयत्न फसला. बॅटची लिडिंग एज आणि कॅच आउटच्या स्वरूपात होतील फलंदाज जयेश पाटील. कॅच आउट.
दोन चांगले फटके केले आणि त्यानंतर जयेश पाटीलला हा मैदान सोडावा लागतोय. या मॅच मध्ये त्यानं वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत केल्या. तो डॉट बॉलही केला, त्यानं सिंगल वर लक्ष दिलं, परंतु लेफ्ट हँड बॉलर समोर त्याची फलंदाजी जास्त काल चालली नाहीये. त्यामुळे आतापर्यंत धावसंख्या जयेशनं 20-32 मधून आतापर्यंत 20 धावसंख्या एकट्या जयेश पाटीलच्या आहेत. त्यानंतर आपण महेशला पाहतोय. महेश सुद्धा आपल्या परफॉर्मन्ससाठी बराच काल क्रीज वरती आहे. त्याला सुद्धा फटके खेळावे लागतील. नवीन बॅट्समन देवेंद्र पाटील, मॅन इन फॉर्म. ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील हा एक चांगला गुणवत्तेदार खेळाडू आहे आणि या बॅट्समन मध्ये ती धमक आहे, स्कोर करू शकतोय. या मॅच मध्ये त्याने धावसंख्या करणं टीम बंगारपाडासाठी फार महत्वाचे आहेत आणि इथून मात्र तो चान्स, ती लीड घेऊन तो बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. हा फटका केला, ऑन साइडला चालला, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत कॅच आउट पासून. फील्ड केला, वन बाउन्स फील्ड. एक धावसंख्या, एक न धाव फलक 33. चौथं षटक चालू आहे. आतापर्यंत 4 बॉल फेकले. पहिला चौकार, नंतर षटकार, नंतर विकेट आणि नंतर सिंगल. नवीन बॅट्समन देवेंद्र पाटीलनं केली सिंगल. धावसंख्या झाल्या 33. 8 बॉल शिल्लक आहेत पहिल्या पर्वादातील. हा स्विंग केला बॉल अधिकतम बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. हा इथून लेन अँड लाईन मध्ये बदल केला. जसा बॅट्समन चेंज होतो तशी गोलंदाजी चेंज पाहायला मिळतात. तर फार महेश पाटीलसाठी हे बॉल थोडे जोखमीचे ठरलेत या मॅच मध्ये. तर ऑफसाईडच्या रेंज मध्ये ज्यावेळी बॉल पिचिंग झाले त्यावेळी त्याला बॅटिंगसाठी त्रास झाला आणि तेच चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय. त्याचं नाव आहे भाविक. हा बॉल ऑन साइडला चाललाय, मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक बरोबर मधून बॉल चाललाय. फील्ड केला जातोय. चकमक पाहायला मिळाली थोडीफार. चांगली थ्रो, अगदी स्टंप वरती आलेली थ्रो. तो क्षेत्ररक्षक थोडेफार 2-3 पावलं पुढे होते आणि त्यामुळेच थोडीफार दमछाक पाहायला मिळाली. 2 धावसंख्या आल्यात महेशच्या बॅट मधून. आतापर्यंत 35 रन्स ऑन बोर्ड. 36 झाल्यात. एक बॉल शिल्लक आहे. वाईट ऍड केली एक. भाविक हा गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाने षटकार चौकार जरूर खालाय तर तो बॅट्समन सुद्धा परतवला. एक विकेट सुद्धा मिळवली आहे या मॅच मध्ये आणि ती फार महत्वाची. थोडाफार अडथळा होता जयेश पाटीलचा, तो दूर केलाय. हा फटका हाही फसलाय. टायमिंग चुकीचं ठरलाय. शॉट सिलेक्शन चुकीचं ठरलाय. बॉल ज्यावेळी स्विंगिंग ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतो ना त्यावेळी तुम्हाला वेल टायमिंग आणि जज करायला लागतो. ती जजमेंट अतिशय या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. अनेक सारे फटक्यामध्ये तुमचं टायमिंग चुकलं. बॉल स्विंग कुठून होतोय, बॉलरची लेंथ का, तो बॉल कुठून रिलीज करतोय, त्याच्यामध्ये व्हेरिएशन किती आहे, तो किती बॉलवरती कुठल्या बॉलवरती चेंजअप करतोय, हे चित्र फार महत्वाचं आहे लिमिटेड ओव्हरमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये. कारण आपण कालांतराने क्रिकेट बदलला. सुरुवातीच्या कालामध्ये आता आपण एमआरचे बॉल पाहिले, खन्नाचे बॉल पाहिले. आताच्या मॅच मध्ये आपण सिक्सर पाहतो, हेडली पाहिला, आपण गुरु पाहिला, निवियाने बराच काल गाजवला आणि सध्याच्या घडीला सिक्सर सुप्रीमो हा फार चर्चेत बॉल आहे. आणि त्यामुळे एकतर 66 फीटची पिच आणि त्यावरती गोलंदाजांना त्रास आणि त्याहून अधिक करल टीमनं प्रभावित केली आहे. गोलंदाजांना फार कमी धावसंख्या दिल्यात त्या अनुषंगानं. अतिश सर येस, बदलत्या चेंडूच्या क्वालिटीनं चेंडू चर्चेमध्ये राहिले नाहीत तर बॅट्समन चर्चेमध्ये राहिले. कारण असंख्य रेकॉर्ड्स आपण बदलत्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिले आणि आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर निश्चितपणे एक बदलतं क्रिकेट या चालू सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकानंतर आपण धावा पाहतोय. 37 धावा केवळ धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि आताच्या घडीला मात्र बंगारपाडा संघाकडे मात्र 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं हे गरजेचं आहे. भलेही सामना खेळण्याचा अनुभव नाही पण आपण जर कटाक्ष टाकला तर महेश आणि जयेश हे 2 खेळाडू सलामीचे खेळाडू म्हणून आले. जवळजवळ 3 षटके या दोन्ही खेळाडूंनी खेळून काढली. विकेट्स पडल्या नव्हत्या पण तद्देखील स्कोर बोर्डवर धावा देखील आल्या नव्हत्या. ही एक वीक पॉइंटची बाजू आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. तर इथे तुम्ही जर आता रिस्क घेतला नाहीत तर मात्र तुमचा संघ अडचणीमध्ये येऊ शकतोय आणि अडचणीमध्ये जर यायचं नसेल तर हे 6 बॉल तुम्हाला पॉझिटिव्ह अटॅक करावा लागेल. पहिला बॉल अटॅक केलाय. इथे जाणार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चांगला फटका. 4 धावा. रिस्क है तो इश्क है.
योगेश पाटील इन फ्रेम, तो आता पडद्यामध्ये आलाय, त्याने चौकार ठोकलाय. फार मोठी जबाबदारी आहे. सलामीला आलेला फलंदाज आता मात्र फटकेबाजी करायला सुरुवात करतोय. फुल बॉल पाठवला, सक्सेसफुल सिक्सर. मॅचचा मोमेंट बदलवणारे 2 फटके. मागील 2 चेंडू मध्ये आलेले 10 धाबा. धाबांची आता गती पहा. एकूण धाबा आता धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 47 धाबा. प्रियाल पाटील सर, जी अपेक्षित बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये गरजेची होती ना, त्या धाबा येऊ लागल्यात आणि हेच षटक करळ संघाला अडचणीमध्ये देखील आणू शकते. कारण अजूनही 4 बॉल बंगारपाडा संघाकरता अतिशय महत्वाचे आहेत. इथून 10-15 धाबा जोडल्या ना तर मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. या विकेटच्या तुलनेमध्ये सध्याच्या घडीला तब्बल 12 वाजून 43 मिनिटं होत आहेत. म्हणजे जवळजवळ 1:15 वाजायला येत आहेत आणि आताच्या घडीला आपण 80, 85, 90च्या अपेक्षा ठेवू शकत नाही. तुम्हाला थोडासा ग्राफ धाबांचा खाली आणावा लागेल. इथे टॉप एज आहे, हवेमध्ये बॉल फर्स्ट स्लिप मध्ये गेलाय, खेळाडू उपस्थित होता, जजमेंट चुकलं. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळते. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 48 धावा धाव फलकावर आहेत. हॅट्रिक साठी 5000 विकेट हॅट्रिक, म्हणजे 48 वरती थांबवण्याचा प्रयत्न आहे आमच्या अरविंदजी तांडेल आणि अरुण दादा यांच्याकडून, परंतु 48 झाल्यात. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या 2 बॉलवरती 10 हा फटका केला जाता. पंचांकडे लाऊड ऑफिल हाईट इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ आहे, त्यामुळे पिचिंग इन लाईन नाहीये. एलबीडब्ल्यूचं ऑफिल जरूर केलं होतं परंतु फेटाळलाय. एक धावसंख्या आली आहे. एक धावसंख्येने आतापर्यंत 49. मागच्या मॅच मध्ये अतिशय 51 धावसंख्या फार काल टिकल्या नाहीयेत आणि या मॅच मध्ये आतापर्यंत फक्त 49. 2 बॉल शिल्लक. उर्वरित 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील. पुढचा बॉल फुल टॉस आहे. काय घडलंय, टायमिंग करता आलेलं नाहीये. लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय, त्या ठिकाणी फ्लंबल पडला, मिस क्षेत्ररक्षण. चला हाईट इफेक्ट आहे की चेक करायचं आहे. चल तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊ. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बॉल आहे की नाही हा चेक केला जाईल. आपण पाहतोय बिमर आहे का हे या ठिकाणी चेक केलं जाईल. 1:15चा सुमार आहे आणि दोंडू काका मैदानावरची प्रेक्षकांची उपस्थिती पहा. विविध ठिकाणी लागलेले स्टॉल्स, खाद्य संस्कृतीचा आनंद. खरं तर खाद्य खवय्यांना आजचा दिवस थोडासा मारक ठरला. तर संपूर्ण विश्वामध्ये कैलासपती शिवशंकरांची महाशिवरात्री अगदी मोठ्या उत्साहानं जोमानं साजरी केली गेली. उपवासाचा दिवस आणि मग खाद्य खवय्ये जे असतात त्यांना थोडासा स्वतःच्या जिभेवर मात्र आळा बसवावा लागला. पण बऱ्याचदा आपण पाहतोय बरेच स्टॉल या ठिकाणी भरलेले आहेत. मग आईस्क्रीम कुठे, फ्रुट्स आहेत, ड्राय फ्रुट्स आहेत, तदनंतर वडापावचे स्टॉल्स असतील, चायनीज गाड्या असतील आणि काही आपल्या आगरी कोळी काराडी समाजाच्या खाद्य संस्कृतीची घरगुती पद्धतीची मेजवानी देखील आपण या संपूर्ण मैदानाच्या चौफेर त्याचा आनंद घेतोय. चलो इथे चेक केलं जातोय. अजूनही आपण बघूया तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधून इथे चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन साईडला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला फील्ड केला. एक धाव संख्या झाली. दुसरीचा प्रयत्न आणि तोही प्रयत्न पूर्ण होतोय. शेवटच्या 2 बॉलवरती धावांसाठी धाव. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे आणि इथून मात्र 2 बॉलवरती शेवटच्या 4 धावसंख्या आल्या. टीम बंगारपाडाच्या टोटल धावसंख्या पाहायला मिळतात 53 आणि 54 धावसंख्या करायच्या आहेत. टीम करलला 53 झाल्यात. 1 विकेट गेलाय, फक्त आणि फक्त 1 विकेट गेलाय. तरी धावसंख्या 5 षटकामध्ये फक्त 54 करायच्या. टीम करलला पाठला कसा होईल अतिशय. पहा करळ संघ जर आपण पाहिल्यानंतर बरीच वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळत आलेले, त्यांच्याकडे चांगले गुणवान खेळाडू आहेत, फलंदाज आहेत. त्यांचं नाव देखील आपण बऱ्याच वर्ष पाहिलंय. बराच अंतर आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कमी करता, ज्यावेळेस एखाद्या प्रतियोगितेमध्ये कमी हिस्सा घेता, एखाद्या हंगामामध्ये तुम्ही कमी स्पर्धांमध्ये सहभाग घेताना, तेव्हा तुमचा संघ हा बॅकफुटला येतो.
मग चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये खेळून तुम्ही पुनश्च एका ट्रॅकवर येता आणि तिथून मात्र योग्य प्रवास तुम्ही संघाचा तुम्ही करू शकता. आता इथे असंच काही स्थिती आहे की भंगारपाडा आणि करल हे दोन्ही संघ जे आहेत ते कमी प्रतियोगिता खेळतायत आणि अशा वेळेस दोन्ही संघांना एक नामी संधी आहे, कारण दोघांनाही एकमेकांचे डावपेच ठाऊक नाही आहेत. अशा वेळेस या धाबा देखील मोठ्या ठरू शकतात जर भंगारपाडा संघानं चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. पण जर त्याला क्रिकेटमध्ये काही थोडंसं महत्व नाही आहे त्या पद्धतीनं मला वाटते की करल संघ या ठिकाणी धावा चेस देखील करू शकतो, कारण त्यांच्याकडे फलंदाज आहेत. चला यानंतर होणारी मॅच, कारण टीम सारडे ही क्वालिफाय झाली आहे नेक्स्ट राऊंड साठी. परंतु त्या अगोदर एक मॅच फक्त 3 षटकांचा सामना. टीम पांदिवी 11 विपक्ष मांगील देव भवरा. तर सन्माननीय दिवेशजी तांडेल, अमितजी गरत, सुजितजी भोसले या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. उपसरपंच चषक 2025 मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विश्रांतजी ठाकूर सर यांचं शुभ आगमन पाहायला मिळतंय मंचावरती. स्वागत आहे तुमचं आणि त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय नितेशदा पाटील द गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थातच जेजुरी गडावर शिक्षक म्हणून गेली कैक वर्ष त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची सेवा शैक्षणिक क्षेत्रातून हे करणारी व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जातो आहे. मैदानात मॅचला स्पीडअप करायचं आहे. अंपायर्स टाइम अलर्ट. वेल ही जात चालली आहे, तुम्ही गाड्याला पहा. वॉच युअर टाइम इन युअर वॉच. सन्माननीय विनयजी ठाकूर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय नितीशजी पाटील साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय विनयजी ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय महादेवजी ठाकूर यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. क्रिकेटचे फार मोठे चाहते म्हणून त्यांची ओळख आहे. महादेवजी ठाकूर यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो. सन्माननीय महादेव ठाकूर चिरनेर अर्थात प्रशांत ठाकूर यांचे पिताश्री आणि प्रशांत ठाकूर आणि गोल्डन बँक किंग यांचं रिलेशन, यांचं मैत्री ही अनमोल होती. ही आम्ही अनेक वेळा पाहिली. आज आपण प्रशांत ठाकूर आणि नितेश पाटील यांच्याकडे बघायला गेलं तर मैत्री आणि जीवनामध्ये महत्त्वाचं काय असतं तर मित्र. रात्री अपरात्री कधीही मदतीला धावून जातो तो मित्र असतो. ती मैत्री आपण त्यांची पाहिली. अशी प्रशांत ठाकूर यांचे पिताश्री एक पेंटर क्षेत्रामध्ये या रायगडमध्ये एक मोठं नाव आहे. महादेवजी ठाकूर यांचं मनपूर्वक आपण स्वागत करतो आणि आभार मानतोय. सो थँक्यू राजेंद्र भगत सर. या मॅचला करूया सुरुवात. आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, स्पीड सुद्धा चांगला आहे. गती आणि तुमची लाईन चांगली असेल ना तर तुम्ही प्रभावित करू शकता. या मॅच मध्ये तीच गोष्ट अपेक्षित आहे टीम कालभैरव भंगारपाडा टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूने करल टीमचं आपण कौतुक करूया. या मॅच मध्ये फार कमी धावसंख्येने थांबवलाय आणि त्यानंतर त्यांना ही मॅच जिंकायचे चान्सेस जिंकताना आपण तो पहिल्या बॉल वरती केलाय स्वागत. निर्धाव बॉल. हा बॉल चांगला आहे. फील्ड मध्ये थोडंफार चुकी झाली आहे. बॉल सीमारेषेकडे चाललाय. पाता पाता बॉल होतोय की काय, परंतु नाहीये.
थोडीफार आउटफील्ड खराब आहे त्या दिशेनं. धावसंख्या येतील 2 आणि 2 धावसंख्येनं उत्तरादात केलाय श्री गणेशा. करायच्या आहेत 54 धावसंख्या आणि आतापर्यंत झाल्या 2. चला आपण मॅचला टॉस करूया. 1 ओव्हर झाल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण टॉस करूया. पहिलं षटक चालू आहे आणि चला आपण टॉस करतोय. टीम मांगीरदेव बावरा आणि त्यांच्या विरुद्ध पांदिवे 11 पांदिवे या टीम मध्ये आपण नाणेफेक करतोय. दुसऱ्या फेरीसाठी या 2 संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल. मांगीरदेव बावरा आणि अरविंदजी तांडेल साहेब यांच्या शुभास्ते केली जाते नाणेफेक. 2 संघांचं भवितव्य अवेत आहे. काय घडतोय काय बिघडतोय हे फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. हा बॉल पाठवलाय स्ट्रेट टू द बॉलर. स्टेट हिट. व्हाट अ हिट. दिस इज सुपर अँड फॅबुलस हिट. मेगा सिक्सर. आता बॅटिंग करते टीम करल आणि इथून मात्र बेटिंग चालू आहे. अरविंदजी तांडेल आणि अरुण दादा 5,000 रुपये ऑनलाईन तुम्हाला पे केले जातील. सर्व सुविधा आहेत. आता हा बॉल ऑफ साइड दी ऑफ अवे फ्रॉम द बॉडी पिचिंग केला. इट्स अ वाईट. 1 धावसंख्या आणखीन जोडली जाईल. पण अतिशय या जगतामध्ये सर्व काही गोष्टी तुमच्यावर पॉसिबल आहेत. तुम्ही हप्त्यावरती टीव्ही घेऊ शकता, हप्त्यावरती घर घेऊ शकता, हप्त्यावरती मोबाईल घेऊ शकता, हप्त्यावरती काही करू शकता. फक्त एक आणि एक गोष्ट राहिली आहे ती फक्त मांडवात मिळते, हप्त्यानं मिळत नाहीये. नक्कीच प्रियाल सर. अरुण अगेन माइटी सुपर हिट. मिळाले आणि या बॉल वरती तो असणार हॅट्रिक वरती. टीम करल हॅट्रिक होईल का? आवाज नाहीये. 54 करायचे आहेत या मॅच मध्ये. त्यांना मॅच फार महत्वाची आहे कारण आतापर्यंत धावसंख्या झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. स्कोर कार्ड काय बोलतोय तर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळतात. 15 धावसंख्या. अप्रतिम लाजवाब सुरुवात. स्टार्टिंग परफॉर्मन्स चांगला राहिला आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. हॅट्रिक बचावली आहे. हॅट्रिक बचावल्यानंतर 1 धावसंख्या झाली. दुसरीचा प्रयत्न चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर रनआउटची संधी सुद्धा मिस केली आहे. 2 धावसंख्या आणखीन आल्यात. 17 झाल्यात. बंगारपडा टीमसाठी या मॅच मध्ये वाचवायच्या का असतील तर धावसंख्या, टाकायचे का असतील तर निर्धाव बॉल आणि करायचं काय असेल तर या मॅच वरती लक्ष जो आतापर्यंत केलाय त्याने पहिल्या षटकामध्ये दुर्लक्ष. 17 झाल्यात. 1 बॉल आणखीन शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. उंची जास्त आहे, एलिव्हेशन कमी. इथे मात्र जजमेंट चुकलंय. पहा मजेशीर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक क्षण 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये देखील टिपले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. 12 वाजून 57 मिनिटं झालेत मित्रांनो. अजूनही तक धरून बरेच प्रेक्षक मैदानावर आहेत. अजूनही तक धरून बरेच प्रेक्षक स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही याच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या आणि क्रिकेट शौकीनांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. जी स्पर्धा आपण पाहतोय उपसरपंच चषक 2025च्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. याच दरम्यान आपण इन्व्हाइट करू अतिथी कक्षामध्ये अमितजी घरत, तदनंतर दिवेशजी तांडेल करल, परेश कडू आणि दीपेश तांडेल हे सर्व आमचे करल गावातील स्नेही आहेत. त्यांचं आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. त्यांना विनंती राहील
की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं नसतं बाबा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकानंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 19 धावा करायच्या आहेत. फक्त आणि फक्त 54 धावांचं लक्ष्य आहे. त्यापैकी पहिल्या षटकामध्ये आलेले 19 सोपं समीकरण झालंय. तर सुरुवातीला आपण पाहिलं विजयाचं एक सूत्र असतं प्रियाल पाटील सर, की तुम्ही जेव्हा युद्धाच्या मैदानामध्ये उतरता तेव्हा समोरच्याला डिप्रेस करा, त्याला दबावामध्ये आणा आणि जेवढं काही सुरुवातीच्या क्षणांमध्ये तुम्हाला करता येईल, मिळवता येईल ते करण्यासाठी प्रयत्न करा. करल संघानं गोलंदाजीमध्ये नेमकं तेच केलंय. चांगली गुणवत्ता दाखवली, चांगलं प्रेझेंटेशन होतं, चांगलं टेम्परमेंट पाहायला मिळालं. गोलंदाजी टप्पा, कॅप्टन्सी आणि एकंदर टीम वर्क जे आहे ते चांगलं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचं चीज नक्कीच या ठिकाणी एका फळामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतंय. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्या नजरेमध्ये जे काही दिसतं ना तेच लोकांना आवडतं आणि तसंच काहीच चित्र आता या ठिकाणी मैदानावर देखील पाहायला मिळते. गोलंदाज मानस अंडर 19चा हा गोलंदाज आहे. इथे फेकून दिलाय डीप फाईन लेगच्या बाहेर जाणारा हा खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. शुभ आगमन पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांना सोबत घेऊन या मंचावरती यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत त्यांचेच ही संपूर्ण समर्थ चषकाची आयोजकांची टीम पाहायला मिळते. या मैदानानं तो पाहिलेला सगळ्यात मोठा संग्राम समर्थ चषक आणि या वर्षी रजनी क्रिकेटची स्पर्धा. हा बॉल हवेत सीमारेषेकडे जातोय. पुन्हा एकदा कॅच मिस केली आहे. अनेकदा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अपेक्षित नाहीये आणि अनपेक्षित हा खेळ घडल्यानंतर तुम्हाला पराभवाच्या छायेत जायला उशीर लागणार नाहीये, ती वेळ सुद्धा लागणार नाहीये. या पहिल्या बॉलवरती खराब बॉल होता, तो ऑन साईडला केलून कडला फाईन लेग क्षेत्रामध्ये सिक्सर पाहायला मिळाला आणि त्यानंतर चिनूच्या बॉलिंग मधून हा बॉल चांगला होता. त्याच्याकडे लेग स्पिन आउट स्विंगचा बॉल टाकतोय आणि समोरनं कट होणारा बॉल बॅट्समन साठी थोडाफार अडचणीचा ठरला जरूर, परंतु कॅच मिस केली आहे. एक कॅचचं महत्व या मॅच मध्ये फार मोठं आहे. हा बॉल खेळून काढला, ऑन साईडला चालला, हवेमध्ये आहे कॅच. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु हा बॉल चाललाय. प्रेक्षकांचा इशारा येईल आमच्याकडे. बॉल होतोय फरार. 1 बाउन्स और दोरो 4 रन्स. आपण ओपनिंग पाहिली. या मॅच उद्घाटन सोहळा आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रजी गरत यांच्या शुभ हस्ते. या मॅचचा उद्घाटन सोहळा त्यांच्या शब्दातून ऐकलात. आदरणीय गुरुवर्य नितेशजी पंडित सर आणि या कालचे समालोचक माली सर आणि त्यांच्यासोबत सुनीलजी वर्तक सर, ख्यातनाम सूत्रसंचालक निवेदक. या बॉलवरती आणखीन एक षटकार, चौकार आलाय. चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. अतिशय काय बोलताय आपण या हॅट्रिक बद्दल? सन्माननीय अरविंद तांडेल आणि अरुण दादांनी ठरवलंय की 5,000 संपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये. षटकारांचा पैसा आता चौकारांवर लावला जाईल आणि तदनंतर चौकार हॅट्रिक झाली नाही तर मग सिंगल डबल्सवर लावलं जाईल. शर्यत संपणार नाहीये. पैसा आणि खेळ यामध्ये शर्यत लागली आहे. चला, चौकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा लगातार 2 चौकार मारले तरी 2,000. वा, व्हॉट अ कॅश. 2 चौकारांसाठी सुद्धा 2,000. हे प्रेम आहे सन्माननीय मान्यवरांचं. ही क्रिकेट वरती असणारी निस्सीम भक्ती आहे. हा चौकार जातोय का? नाहीये. इट्स अ सिक्सर. 6 इन अ रो. चौकार खेळायला पाहिजे होता.
वरती जरी सिक्सर आला तरी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. एक चौकार, लगातार 2 षटकार. पैशांची आतिषबाजी ही ओळख आहे व्यक्तिमत्वाची आणि क्रिकेटवर असणारा प्रेम. जाईल का सिक्सर? हो यस. या रात्रीमध्ये हा षटकार होतोय धमाल आणि खेळाडू होतोय मालामाल. आयुष्यामध्ये माणसाचे संकट येतात मित्रांनो, परंतु संकटांना घाबरायचं नसतं. प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गले. लहानपणापासून एक सुंदर सुविचार आपण जिल्हा परिषदेच्या शाळेवरच्या फळ्यामध्ये ऐकलाय, वाचलाय. आणि म्हणून माणसानं स्ट्रगल करा, मेहनत करा, प्रामाणिक मेहनत करा, एक दिवस आपला नक्की येतो. आणि त्या पद्धतीनं आता मात्र हा संघर्ष जो आहे आता षटकार चौकार मारायचे कुठून, धावाच राहिलेले नाहीत तेवढ्या. आता 3 पाहिजेत. काय 3 ला काय आहे का? एक चौकार 5000 फक्त ऑनलाईन आहे. पण अतिशय अथक मेहनत, कठोर परिश्रम हेच यशाचे गमक. आणि बॉल चालत सीमा पार. 5000 रुपयाचा कॅश प्राइज आणखीन कमवलाय. वन मॅच. या मॅच मध्ये 8000ची लई लूट. एका रात्रीमध्ये मालामाल. आणि सन्माननीय बालू घरत, सावरकरचे 1 मॅन आर्मी बॅट्समन, एक काल आणि सध्याच्या वर्तमान काळातील हा विध्वंसक फलंदाज बालू घरत याने आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय करळ संघानं या ठिकाणी अगदी एकतर्फी विजय संपादित केलेला आहे. चांगलं क्रिकेट राहिलं करळ संघाच्या या फलंदाजांचं, गोलंदाजांचं. कौतुक करावे तेवढे फार कमी असतील.